EQ टिप्स इन मिनिट्स विथ किशन वतनी ह्या सिरीजमध्ये मी किशन वतनी आपलं स्वागत करतो. जगामध्ये सर्वात जास्त लिखाण होत असेल किंवा चर्चा होत असेल तो विषय म्हणजे यश, सक्सेस. मग व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटल्याप्रमाणे यश म्हणजे काय, इथपासून ते कसं मिळवायचं, अगदी एकांतात बसण्यापासून, समुद्रात माशांच्या सोबत राहण्यापासून, मेडिटेशन करण्यापासून, हार्डवर्क ते स्मार्ट वर्क कसं उपयोगाचं आहे इथपर्यंतचे वेगवेगळे सिद्धांत आपापल्या पद्धतीने जगात प्रसिद्ध आहेत आणि ते खूप पॉप्युलर पण होत असतात. बाहेरून दिसणारी स्थिती म्हणजे यश असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं, पण असं बाहेरून खूप झगमगाट असेलही पण आतून ती व्यक्ती पोखरलेली असेल तर ते यश होऊ शकेल का? निश्चितच नाही. फक्त भरपूर पैसा, गाडी, बंगला कमावणे म्हणजे यश नाही. फार तर तो यशाचा एक भाग असू शकतो असं म्हणता येईल. सुप्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु शिवखेरा म्हणतात, सक्सेस विदाउट फुलफिलमेंट इज एम्प्टी. सक्सेस अँड हॅपीनेस गोज हँड इन हँड. सक्सेस इज गेटिंग व्हॉट यू वॉन्ट अँड हॅपीनेस इज वॉन्टिंग व्हॉट यू गेट. म्हणूनच यश म्हणजे काय ही संकल्पना पहिल्यांदा आपल्याला क्लिअर होणे आवश्यक आहे. आपल्याला जेवढी ही संकल्पना स्वच्छ आणि क्लिअर असेल तितके ती प्राप्त करण्याची शक्यता जास्त असणार आहे. तसं तर यशाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातली अर्ल नाइटिंगेल यांनी केलेली व्याख्या अत्यंत छोटी आणि समर्पक अशी आहे. मला ती खूप आवडते. सक्सेस इज प्रोग्रेसिव्ह जर्नी ऑफ रिअलायझेशन ऑफ अ वर्दी गोल अशी व्याख्या तिने केली आहे. ती म्हणते, यश म्हणजे एखादं ठिकाण नसून त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आहे. जिथं पोहोचल्यानंतर आपल्याला समाधान किंवा आनंद मिळायला हवा आणि अर्थातच ते तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी प्रगतीच्या दिशेने पुढे पडलेले पाऊल असायला हवे, तरच ते यश आहे. प्रत्येक पायरीवर मिळणारे समाधान किंवा आनंद ही एक अनुभूती आहे जी स्वतःलाच यायला हवी. दुसऱ्यांच्या वतीने हे करता येत नाही. म्हणजेच यश ही एक अगदी वैयक्तिक बाब आहे. दुसऱ्याला काय वाटतं हे फार महत्त्वाचं नाही, हे लक्षात यायला हवं. ध्येय म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेली बाब. म्हणजे अगदी एखाद्याला स्पिरिच्युअल प्रोग्रेस हवी असेल तर तसे ध्येय त्यांना योग्य वाटेल, किंवा कोणाला सोशल लाईफमधील समाजसेवा हेच ध्येय हवे असेल तर त्यांच्यासाठी ते खरे किंवा योग्य आहे. बाबा आमटेसारखी ऋषितुल्य अनेक उदाहरणे देता येतील. बाहेरून आपल्याला त्याने सगळं जीवन असं कसं काय फाटक्यात घालवलं असं म्हणायचा अधिकार नाहीये. ते त्यांच्या जीवनात यशस्वीच असतात आणि हेही ज्याने त्यानेच ठरवायचे आहे. क्षेत्र कोणतेही असो, हा नियम लागू होत असेल तर तुम्ही यशस्वी आहात असे आपण म्हणू शकतो. लहानपणी मला आठवतं की मला खाकी वर्दीचं भयंकर अट्रॅक्शन होतं. तो मोठी बस चालवणारा ड्रायव्हर किंवा कंडक्टर मला खूप आवडायचे आणि खरं सांगू त्यावेळी माझे लहानपणी अशी ड्रेसिंग करून मी फोटोसुद्धा काढलेले आहेत. पण पुढं बालवाडीत गेल्यानंतर शिक्षक आवडायला लागले आणि आपण त्या शिक्षकासारखं व्हावं असं वाटायला लागलं. अगदी आईवडिलांपेक्षा सुद्धा जास्त आपल्याला आपले शिक्षक त्या काळात आदर्श असतात. आणखी पुढं गेल्यानंतर 7वीत 8वीत असं वाटायला लागलं की प्रिन्सिपल हा शिक्षकांपेक्षा मोठा आहे आणि म्हणून आपण प्रिन्सिपल किंवा मुख्याध्यापक व्हायला हवं. आणि 10वी येता येता असं लक्षात आलं की डॉक्टर किंवा इंजिनियर ह्यांचं करिअर खूप मोठं असतं. त्यांच्याकडे पैसा, कार, बंगला इत्यादी सर्व सोबत येते आणि मग आपलं ध्येय चेंज होऊन आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं असं वाटायला लागतं. खूप अभ्यास करून आपण इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला नंबर लावतो आणि आपल्या लक्षात येतं की फक्त नंबर लावणे हे काहीच महत्त्वाचं नाही आहे. ती तर अगदी पहिली पायरी आहे चांगलं करिअर घडण्याची. ह्यापेक्षा चांगली नोकरी मिळण्यासाठी खरी परीक्षा ही तर पुढंच असते. मग चांगले मार्क्स आणण्याची धडपड, चांगला CGPA, त्यामुळे उत्तम कंपनीत पहिली नोकरी मिळण्याची संधी आणि हे सगळं वाढत जातं. जसं जसं आपण पुढच्या पायरीवर जात जातो तसं तसं त्याच्या पुढची पायरी आपल्याला दिसत जाते आणि म्हणूनच सक्सेस किंवा यश
हे डेस्टिनेशन नसून किंवा एखादं ठिकाण नसून तो एक प्रवास आहे हे मनाला पटतं. अर्थातच ह्या प्रवासात पुढं जात राहणं आणि प्रत्येक मुक्कामी समाधान किंवा स्वतःला समृद्ध वाटणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, हो ना? झिग झॅगलर ह्या प्रसिद्ध विचारवंतांनी मांडलेली यशाची व्याख्या पण मनाला भावून जाते. तो म्हणतो, यश ही जीवनाच्या 8 विभागावरती किंवा 8 खांबांवरती अवलंबून आहे. आनंद म्हणजे हॅपीनेस, आरोग्य म्हणजे हेल्थ, सुबत्ता म्हणजे रिझनेबल प्रॉस्परस, सुरक्षितता म्हणजे सेक्युरिटी, मित्रपरिवार म्हणजे फ्रेंड्स, मानसिक शांती म्हणजे पीस ऑफ माइंड, आनंदी पारिवारिक जीवन, गुड फॅमिली लाईफ आणि आशावाद, होप, असे ते 8 खांब आहेत. प्रत्येक खांब म्हणजे जीवनाचा विभाग तितकाच महत्त्वाचा असतो. किती खांबाबाबत आपले उत्तर होय किंवा नाही आहे हे महत्त्वाचे. तुम्ही खूप पैसा कमावला आहे, पण परिवार किंवा मित्रमैत्रीण कोणीच नाही आहे, रात्रीची झोप येत नाही, अनामिक चिंता लागून राहिली असेल, हळूहळू तुम्ही एकाकी होत असाल, डिप्रेशनमध्ये जात असाल, तर काय उपयोग आहे हा पैसा असून, सुबत्ता असून, हो ना? म्हणूनच आपण स्वतःला हे 8 प्रश्न विचारायचे आहेत. जीवनात तुम्ही आनंदी आहात का? दुसरा प्रश्न विचारू शकतो, तुम्हाला जवळचे असे मित्र आहेत का? उत्तर हो किंवा नाही असं द्यायचे. ह्या 8ही पिलर बाबतीत असे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत आणि जितक्या प्रश्नांचं उत्तर किंवा जितके जास्त आपण हो असं उत्तर देऊ तितके आपण यशस्वी आहोत असं मानायला हरकत नाही. ह्या प्रवासात आपलं ध्येय निश्चित असणे आणि त्यानुसार मार्गक्रमण करत राहणे हे स्मार्ट वर्कमध्ये येतं. पण बऱ्याचदा डेस्टिनेशन माहीत नसताना सुद्धा सतत चालत राहून एखादं अनहूतपणे सुंदर डेस्टिनेशनसुद्धा मिळू शकतं. ह्यात नशिबाचा भाग मोठा असं मला वाटतं. म्हणून आपण पहिल्या शक्यतेवर जास्त काम करायला हवं, ज्यामध्ये स्मार्ट वर्कमुळे यश मिळण्याची खात्री जास्ती असेल. आपण भावनिक बुद्धिमत्तेची उकल करत असताना सरतेशेवटी आपल्यालाही यशस्वीच व्हायचं आहे. म्हणूनच तर हा प्रपंच. कोणत्याही वयात अगदी कोणीही हे शिकू शकतं, आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवू शकतं. चला तर मग ह्या यशाच्या व्याख्येनंतर आपण भावनिक बुद्धिमत्तेची विविध स्किल्स शिकून त्या दिशेने एक पाऊल टाकत राहू. धन्यवाद.